गाईस गाजरीचा हलवा खूप जास्त चांगला झाला आणि इतका तो हेवी झाला की आम्ही जे झोपलो ते आता उठले वाजले 7:30. 7:30ला मी उठली. अजून पिल्लू आणि त्याचे झोपलेच आहेत आणि तर इथून पुढे मला ब्लॉग एडिट करायचा आहे यूट्यूबचा आणि तो यूट्यूबची सेटिंग पण करायची आहे. फर्स्ट टाइम आय विल अपलोड, सो मला ते पण बघायचं आहे. आय होप 12 वाजल्याच्या आत मी पोस्ट करू शकेल. स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी स्नेहल अँड वेलकम बॅक. सॉरी, नॉट वेलकम बॅक. फर्स्ट टाईम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नेहल रणधीर जीविका सोर्स ऑफ लाईफ. तर यूट्यूबवर हा पहिलाच ब्लॉग आहे, सो म्हटलं कुछ मीठा हो जाए. तर तुम्हाला कळलंच असेल की आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा. पण गाजर किसायचं काम जे आहे मी माझ्या अहोंना दिलेलं आहे कारण ती मला बाकीची पण कामं होते गाईज, म्हणून ते मला हेल्प करतात. ते खूप सपोर्टिव्ह आहेत. तर गाजर किसून झाल्यावर पहिल्यांदा मी ते भाजून घेतले, नंतर इलायची बारीक करून घेतली आणि ना मी जस्ट पहिले गाजर असे शिजवूनच घेतले, भाजून घेतले विदाऊट एनी इंटिग्रंट्स. कारण ते मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये यूट्यूबमध्येच बघितलं होतं. सो की अशाने ना, कारण ते गाजरला पाणी सुटतं ना, सो इट्स बेटर की पहिलं आपण ते शिजवून घ्यावं. आणि त्यानंतर जे आहे मी घेतले होते बदाम वगैरे, ते मी बारीक केले खलबत्त्यामध्ये. आज खूप दिवसांनी मी माझा खलबत्ता पण काढला आणि नंतर मी तूप ॲड केलं. ॲक्च्युली माझी मम्मी जेव्हा लहानपणी बनवायची ना गाजरचा हलवा, तर त्याच्यामध्ये ना दूध असायचं ना तूप असायचं. त्याच्यामध्ये ती डालड्यातच भाजायची आणि असे फक्त मनुकेच असायचे. बाकीचे काय जे असतात ना आपले ड्रायफ्रूट्स वगैरे ते नसायचे. पण खूप टेस्टी बनायचा तेव्हा तो हलवा. मला मम्मीच्याच हातचा ॲक्च्युली गाजरचा हलवा खूप आवडतो. पण तिने ते काटकसरीने केलं, त्याच्यामुळे आज मी हे बदाम टाकू शकते तो आजचा हलवा जरा नाही का थोडासा रिच हलवा असणार आहे. सो हे सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे आहे जे मी टाकले. मग त्याच्यानंतर जे आहे मी त्याच्यामध्ये साखर पण जी आहे ती ॲड केली आणि मस्तपैकी शिजवून घेतला आणि तो इतका टेस्टी झाला होता ना, म्हणजे खरंच छान झाला होता. मी तुम्हाला आता पुढे जे आहे ना ती रिॲक्शन पण दाखवते माझ्या अहोंची. तर याला जे आहे ना मी छान असं शिजवून दिलं. यातलं पाणी पण जे आहे ना ते थोडंसं ॲब्झॉर्ब होऊन दिलं आणि खरंच खूप नंतर जे आहे मी त्याच्यामध्ये मावा पण टाकला. हो, आयुष्यात पहिल्यांदाच जे आहे ना मी मावा खरेदी केला असेल. हा असाच असतो का चिकट आय डोंट नो. मी मावा केक खाल्ला आहे, मावाचे पेढे खाल्ले आहेत, पण असं मी पहिल्यांदा दुकानातून मावा विकत आणून त्याचा काहीतरी यूज केला आहे. तर असा होता हा फायनल लुक. नाव टाईम टू सर्व. तर अशा प्रकारे मी थोडंसं डेकोरेट करण्याचं त्याला ट्राय केलेलं आहे. खूप टेम्पटिंग दिसतोय ना. तोंडाला पाणी आलं असेल की नाही. तुम्ही केला की नाही या सीझनचा गाजरचा हलवा? सो नाव इट्स टाईम टू रिव्ह्यू. बघू आता आमच्या अहोंची रिॲक्शन. नाव इट्स टाईम टू रिव्ह्यू. खरं सांगा, छान झालंय? गरम आहे खूप. छान झालं ना. आणि नंतर पिल्लू स्कूलवरून घरी आल्यावर मी तिला हे टेस्ट करायला दिला. लेट्स सी हर रिॲक्शन. फुकून घे. कसं झालंय? आवडलं? छान आहे खरं. तर तिला पण जे आहे तो खूप आवडला. तिने पण खूप छान मनसोक्त खाल्ला, एन्जॉय करत. सर आता होता माझा पहिला व्लॉग यूट्यूबचा. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि मी नवीनच आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा. काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये छान प्रकारे सांगू शकता. स्टे ट्यून.